साधून बाईला अर्धा कब्जामध्ये घेतलं. त्या बाईला वाटलं का खरंच साधून उतारे काढले आणि आता ओटी भरतो म्हणे म्हणून चाल आश्रमात घेऊन गेला तिथे ओटी भराचा. पहा कशी सुंदर आहे ते त्या नकली साधूची ढोंगी साधूची पहा. आणि तरी ते बाई साधूवर विश्वास करून राहिली. अरे 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 नवऱ्याची बापा खोट बोलून नवऱ्याची खोट बोलून आणि केली चालून साधूच्या हो आश्रमात साधूच्या हो आश्रमात सुंदर होती आणि साधू तिच्यावर मोहित झाला. बाई दिसे सुंदर सकुमार बाई दिसे सुंदर सकुमार आणि साधू वारंवार तिला फसवे आपल्या प्रेमात तिला फसवे आपल्या प्रेमात तिसरी वेळा आणि चौथ्या वेळा काय करते तो साधू बघा. तुम्हाला काही समजलं पाहिजे का नकली साधू काय काय ढोंग करतात कसे कसे फसवतात. आणि हे समजल्याशिवाय तुम्ही समजान बी नाही आणि शेवट कोणतंच वाईट काम तुम्ही कधीच करणार नाही. मी पोवाडाच तसा बनवतो बघा. साधूनं काय म्हटलं त्या बाईला. बाई साधूच्या कब्जामध्ये गेली. कब्जात गेल्याच्या बाद तो साधू काय म्हणे आता बघा. साधू म्हणे तिला ऐक चंद्राबाई ग
नाही तर तुला उंदीर बनवीन, तुला घार बनवीन, तुला घोडा बनवीन, तुला कुत्र बनवीन, सारी धाक दाखवून दिला. म्हणजे माझ्या आश्रमातच राह, जायचं नाही. तिकडे तिचा नवरा वाट पाहून राहिला. 1.25 महिन्यासाठी बायको गेली. 1.5 महिना झाला, 2.25 महिने झाले, हे आली का नाही. त्याला चिंता पडली. हो सकते सासऱ्याची तब्येत खराब असत म्हणून नाही आली. चला जाऊन पाहतो आपल्या सासऱ्याच्या घरी. सासऱ्याची तब्येत पाहिणं होती आणि बायकोने घेऊन येणं होती. म्हणून बिचारा तो घरून निघते आपल्या सासऱ्याच्या घरी जाण्याला. सूरज म्हणे बायको गेली माहेरी, अजून नाही आली माझ्या घरी. सासऱ्याची तब्येत नसेल बरी, माझे दादा विचार होणार, माझे दादा विचार होणार हो. माझे दादा विचार होणार, माझे दादा विचार होणार हो. कर्मत नाही घरी राहतो, कर्मत नाही घरी राहतो, आणि जाऊन पाहतो आणि घेऊन येतो माझ्या दादा आपल्या बायकोला, माझ्या दादा आपल्या बायकोला हो. माझ्या दादा आपल्या बायकोला, माझ्या दादा आपल्या बायकोला हो. माझ्या दादा आपल्या बायकोला, माझ्या दादा आपल्या बायकोला हो. माझ्या दादा आपल्या बायकोला, माझ्या दादा आपल्या बायकोला हो. आता तो बायकोला पाहासाठी सासऱ्याच्या घरी निघतो बघा. चला परमेश्वरा, 1.25 महिन्याचा सप्तशृंगी मातेचं व्रत करण्यासाठी जातो. माझ्या वडिलांची प्रकृती बरोबर नाही आणि प्रकृती पाहून सुद्धा येतो म्हणजे असे 2 कारण सांगून माझी पत्नी गेली. आज 1.5 ते 2.25 महिने झाले परंतु घरी वापस आली नाही. होऊ शकते माझ्या सासऱ्याची तब्येत बरोबर नसेल, जास्त झाली असेल तर त्या ठिकाणी असेल, म्हणून मला जाणं गरजेचं आहे. कारण माझ्या मनामध्ये वेगवेगळे तरंग तुटून राहिले. एकतर सासऱ्याची तब्येत जास्त झाली असेल, जाऊन पाहतो आणि त्याच्यानंतरच आपल्याला पता लागेल काय झालं काय नाही झालं. परमेश्वरा, यामध्ये माझा दोष नाही आणि खरोखर तू वाचवशी म्हणून तुझ्या पायदर्शनी आराधना करते. लगा ले प्रेम ईश्वर से, ईश्वर से लगा ले प्रेम ईश्वर से, अगर तू लगा ले प्रेम ईश्वर से, अगर तू सजाता है. लगा ले प्रेम ईश्वर से, अगर तू सजाता है. लगा ले प्रेम ईश्वर से, अगर तू सजाता है. लगा ले प्रेम ईश्वर से, लगा ले प्रेम ईश्वर से, अगर तू सजाता है. लगा ले प्रेम ईश्वर से, अगर तू दरवाजा बंद दिसते पर्यंत बाहेरून साखळी लागलेली नाही. होऊ शकते आराम करत असतील, आवाज देऊन पाहतो. मामाजी हो, मामाजी म्हटलं माझे मामाजी. मामाजी कोण जावाई? नमस्कार जी. नमस्कार नमस्कार. कसं काय येणं केलं बाबा? बाप्पा चंदा घरी नाहीये, तुमच्या इथं आहे नाही चंदा? चंदा? हा आणि माझ्या घरी
घेतली आणि तुम्हाला पायद्वार पाणी दिले असतं. बरोबर आहे. काय नाही, चंदा आलीच नाही माझ्याकडे. काय झालं का? चंदा म्हणाली की माझ्या वडिलांची प्रकृती बरोबर नाही. हो, मी फोन केला होता. तर प्रकृती पाहण्यासाठी जातो असं बोलून आणि 1.25 महिन्याचं सप्तशृंगी मातेचं व्रतही करतो, दोन्ही कामं करतो आणि 1.25 महिन्यात परत वापस येतो असं बोलली. असं बोलून ते घरून आली. परंतु आज 1.5 ते पावणे 2 महिने झाले, परंतु चंदा अजून घरी आली नाही. मला शंका कुशंका माझ्या मनामध्ये वेगळे वेगळे तरंग तुटून राहिले. म्हणून मी तुमच्याकडे आलो बघण्यासाठी की चंदा तुमच्याकडे आहे किंवा नाही. जागी पाठवून राहिली मला. चंदाला मी फोन केला, माझी प्रकृती खराब आहे, 8-15 दिवस राहण्यासाठी ये. मला हे सांगा, बापाची खबर ऐकता बरोबर पोरगी येणार नाही का? नक्कीच येईल. आणि तुम्ही म्हणता का चंदानं सांगितलं का बापाची तब्येत खराब आहे, मी जातो 15 दिवस राहण्यासाठी, तर पोरगी माघारी आली असती. आणि तुम्ही म्हणता सप्तशृंगी मातेचं व्रत बी करायचं आहे 1.25 महिन्याचं, तर बापाच्या घरी करीन. जावई, माझा शक तुमच्यावर आहे. हे असे कितीतरी लोक, जवाई लोक बायकोला मारून टाकतात, बायकोला कापून टाकतात, बायकोला तर्यागिरीमध्ये फेकून देतात आणि पुन्हा सासऱ्याच्या घरी हात जोडून जातात. मामाजी, तुमची पोरगी रागानं गेली जी, कुठं गेली तर माहित नाही, म्हणून मी पाहासाठी आलो जी. जावाई, हे खोटं बोलणारे माणसं मी लय पाहिले माझ्या जीवनात. आणि आता तुम्ही किती खोटं बोलतो म्हणाल तर मी ऐकणार नाही. तुम्ही ना काही नाही काही महापोरीले केलं आणि म्हणून माझी पोरगी गायब झाली. माझा शक तुमच्यावर आहे. पण आता एक काम करा, फक्त मी 15 दिवसाची मुदत देतो तुम्हाला. 15 दिवसाच्या आत माझ्या पोरीला माझ्या घरी आणून द्या. नाही ठेवायची असं महापोरीले नका ठेवा, मी महापोरीचं मी पाहून टाकीन. पण 15 दिवसाच्या आत माझ्या घरी माझी पोरगी पाहिजे. 16व्या दिवशी तुमची रिपोर्ट मी ठाण्यामध्ये करीन आणि तुम्हाला जेलमध्ये टाकीन. का म्हणतो मी? समजलं ना? बरोबर समजलं. हा, फक्त 15 दिवसाची मुदत माझ्याकडून. चला असो, तुम्ही 15 दिवसाची मुदत दिली याच्याबद्दल खरोखर दिलगिरी व्यक्त करतो. परंतु माझं किती मी जरी करता आणि सांगितलं तर तुम्हाला ग्वाही येणार नाही. याचं कारण एकच आहे की आजकाल याच्यामध्ये पेपरमध्ये येते, टीव्ही मध्ये येतात की असं झालं तसं झालं, पोरीला जाळलं. बरोबर, तुम्ही बोलले याचा मला टीव्हीभर राग नाही. तुमची मुलगी मी 15 दिवसामध्ये आणून देईल, हे माझी जिम्मेदारी नाही. तर 16व्या दिवशी तुम्ही माझ्या नावाची रिपोर्ट करू शकता. बिलकुल बिलकुल चालते मला. चालते. लवकर जा आणि माझ्या पोरीले पाहून आण. परमेश्वरा, खरोखर माझा तिळभर याच्यामध्ये दोष नाही आणि पुढचा व्यक्ती बोलून राहिला हे खोटं नाही आहे. कारण असं होऊन राहिलं म्हणून त्या स्वाभाविक त्यानुसार तो व्यक्ती बोलते, याचा राग नाही. परंतु माझा दोष नाही. परमेश्वरा, माझ्या नशिबात का दुःख लिहिलं. चला असो, दुःख आलं म्हणून तिथं थांबायचं नाही, चालत राहा पुढे. त्याच्यातून यशस्वीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. चला जातो. भक्ती वाचून मुक्तीची मजा जळाली भक्ती वाचून मुक्तीची मजा जळाली विठ्ठला
राहते असं एका शहाण्या माणसाचं म्हणणं आहे. भक्ती वाचून मुक्तीची हिंमत चढली राधी. भक्ती वाचून मुक्तीची हिंमत चढली राधी. विठ्ठला पाहणं आपलं काम आहे मानवाचं. पाहतो काही ना काही चांगले विचार डोक्यामध्ये येईल, साईडला उभा राहतो. चला का सांगू भाऊ माझ्या कर्माच्या गती. एका दिवसाचा ताप आला आणि एका दिवसाच्या तापामुळं मी 2 ते 3 महिने झाले घरच्या घरी झोपून. तिथे डॉक्टर गेले, वैद्यवानी झाले, पण तब्येतीला आराम नाही. असा विचार येतो मनामध्ये की एखाद्या विहिरीमध्ये जावं आणि आपला जीव देऊन टाकावं. पण पुन्हा इकडे संसाराचा विचार येतो की इकडे पत्नी आहे, 2 मुलं आहेत, यांचं काय होईल. पण आता माझ्या एका मित्राने सांगितलं, अरे म्हणे तिथे डॉक्टर वैद्यवानी झाले आणि तुला आराम नाही, तू एका ठिकाणी जा म्हणे, एका जंगलामध्ये साधू आहे म्हणे, त्याच्याकडे जा, होऊ शकते जर त्याने जर माती दिली तर सोनं होईल. जातो आता साधूच्या शोधामध्ये जातो. जाता जाता रस्त्यामध्ये कोणी भेटतील तर विचारून घे. नमस्कार बाबा, नमस्कार. कुठे चालले? काऊन प्रकृती बरोबर नाही का सांगू भाऊ तुला आता. तुमच्या अंगावर शाल वगैरे दिसते म्हणून म्हटलं. तुम्ही ओळखलं. हा, अगदी बरोबर आहे तुमचं. मला माझी तब्येतच बरोबर नाही, पण आता मी चाललो एका साधूच्या शोधात. हा हा, जर तुम्हाला जर माहीत असेल तर सांगाल का घुंगरूवाल्या बाबाचा मठ कुठे आहे? नाही मला मालूम नाही, पण माझी अशी परिस्थिती झाली की 6 महिन्याचं सप्तशृंगी मातेचं व्रत करते आणि माझ्या वडिलाची प्रकृती बरोबर नाही, अशा 2 गोष्टी सांगून माझी पत्नी गेली. परंतु 6 महिन्याच्या नंतर वापस येणार होती, वापस आली नाही. आज 1.5 ते पावणे 2 महिने झाले. माझ्या म्हणजे सासऱ्याकडे जाऊन बघितलं, त्या ठिकाणी नाही. सासऱ्या बुवानं चांगली पक्की ताकीद दिली का तुम्ही 15 दिवसाच्या आतमध्ये माझी मुलगी जर आणून दिली नाही तर 16व्या दिवशी तुमच्या नावाची रिपोर्ट देईन म्हणून. यामध्ये माझा तिळभर कसूर नाही. परंतु कोणी म्हणतात का माती दिली तर सोनं होते. त्याच अनुषंगाने कुठं तुम्ही चालले, तुमच्या सोबत येईल. त्या बाबाजीकडे गेल्याच्या नंतर नाही काही तर कमीत कमी कोण्या दिशेनं गेली असा वक्त सांगतील, खूप चांगलं होईल. बरोबर, ठीक आहे. तुझी इच्छा आहे ना येवाची, चाल माझ्यासोबत. मला काय करायचं? भाग जरी सांगितला तर ते दिशा तरी सांगत. ठीक आहे, ठीक आहे.
आज दिवसभर तुमची सेवा करते. बेटा सेवा कर बा, तू सेवा करशील तर मेवा देतो. तुम्ही बसा मस्त बेडवर बसा मस्त आराम करा. आज मस्त तुमचे हात पाय दाबून देते मी. बरं हात दे. हॅलो हॅलो. कंकरिया मार के जगाया वो मेरे सपनों में आया. बालमा तू बड़ा मोही. माझीच पत्नी आहे. तुझी पत्नी होय ना? बिलकुल. बरं बरं, तू आता एक काम कर, थांब. नको नको, पहिले मला जाऊ दे, मग नंतर तू जा. लवकर जाणं पटकन. हो हो हो. ओ महाराज, ओ महाराज. माकड पावा भावाची माकड पावा तिकडे बोले. तेरे को अक्कल है कि नहीं? क्या अक्कल आहे तेव्हा काय आला तू? काय आला बाबा. असे भावरा नको बाबा. कारण का म्हणजे अभ्यास माणसाला देऊन काय झाला तुले? माझी तब्येत बरोबर नाही बाबा. तर तुम्ही बरोबर काय असली ती मला थोडीशी तब्येत द्या न. तब्येती म्हणजे अंगारा गिंगारा द्या. अंगारा फांगारा काय भेटत आज पायाच्या दिवस आहे, माणसा दिवस नाहीये. एखादे फूक मारून द्या. उद्या उद्या यायच्या उद्या. नाही बाबा, मा गाव लगेच हे आता ग्रहण लागून राहिला तो. तर ग्रहण लागायच्या पहिले अभ्या मरशील जरशील लेखा मरशील उद्या ये उद्या जातो. अभ्या पाय बोले राग नको आणू बे. अभ्या कुत्रा बनवी. नाही बाबा, कुत्रा नाही. डुक्कर बनवू का तुझे? नाही डुक्कर बी नाही. चंदा ए चंदा पाय बर येले पाय नाही आता येले मी घोरपड बसत दरात कुचकतो. बाबा बाबा, मला का नाही मिट्टू बनवा, मिट्टू. त्या मायच्या वाटला जातोस का नाही तू? बाबा आता तू बोले बोले श्रांती घेतलो. आता मी पुढे दादा, आज बाबाचा आराम करायचा दिवस आहे. तुम्ही आज नाही का आश्रम मध्ये, तुम्ही नाही का उद्या या. नाही, ही बाई शांत स्वभावाची आहे, समजदार आहे. हे बाई, त्या महाराजला सांगा की म्हणा ह्याची तब्येत बरोबर नाही, देऊन द्या मला एखादं लिंबू गिंबू. चांगल्यापणाने सांगताय मी. आज आश्रम मध्ये उद्या या तुम्ही. माझ्या गाव पुष्कळ लांब आहे. तू जातेस का नाही सांग येथून. मी तिला बकरा बनवू का? नाही रे बाबा, बकरा नाही, बकरा नाही बाबा. नाही बाबा, बकरा नाही. नाही आता बनवत नाही, बनवा आता बनवा. नाही बाबा, मी जातो 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 जातो. तुम्ही बनवलं दाखवा बाबा बकरा. तुम्ही आज बकरा बनवलं जा. हे बाई नाही नाही, चल जा मग मी जातो जातो जातो. चल ते मुल्या कुठचा लावलीस का दरवाजा? दार लावली बाबा. दरवाजा लावलीस ना? हो बाबा. आता एक काम कर, असंच लोक आपल्याला तकलीफ देतील. हो. आता आपण का करून भोई करा, जाऊन भोई करा. कुठे तकलीफ देतील चला तुम्ही. भोई करा. हो चला. चालिये भोई करा. दोस्ता मोठी परिस्थिती खराब आहे. आता याच्यासाठी काय करा, मी जातो आणि घेऊनच येतो तिला. आता भाऊ मायवाला झालं खाटावर गौऱ्याच्याच मावाल्या. काऊन? कारण तिकडं दवाखान्यात गेलो तो आराम नाही. हा. साधूचं नाव सांगितलं, आश्रमात आलो
पण साधून बी हाकलून दिलं. तो म्हणते अरे आज म्हणते बायाचा दिवस आहे, माणसाचा दिवस नाही. हा आता ग्रहण लागणार आहे. बाप्पा काल निर्णयमध्ये तारीख नाही काही नाही ना, ग्रहण कसं काय लागून राहिलं? मी ना नाना तऱ्हेचं समजावलं रे भाऊ. हा हा पण त्यानं राखण नाही दिली, निंबू नाही दिलं ना, काही ना तुझी बायको होय ना ते, माझी पत्नी होय. अरे बापा तेच पहिले बोले. काहून तुला समजत नाही का म्हणे, चेंबर नाक्या म्हणे, बकरा बनवायला लावू का तुले म्हणे. याचा मतलब भाऊ हा साधू आहे ढोंगी. हा हा आणि ह्या ढोंगी साधूनं तू या बायकोले बिघडवलं. हे पक्का एकदम पक्का आहे. बरं तिथे जाऊन मी स्वतः जाऊन जर समजा माझ्या पत्नीला आणायची कोशिश केली तर नाही आणतो ना का होते. अरे नको जाऊन मा बापा. काहून? मी जेव्हा साधूकडे गेलो का नाही हा 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 आपली आकार लावासाठी, हा तेव्हा जाता जाता मी पाहिलं त्याचे का नाही दोन्ही बाजूला त्याच्या सवंगडी बसले होते. हा हा हातामध्ये तलवारी चाकू तर काड्या. का बोलता जी? हो मी काय अशी खोटं नाही बोलणार. नाही खोटं तर नाही बोलणार. पण आता सांग मलाचाच विलाज नाही गेला त्यानं, हा तर तुझी बायको तुले वापस करन काय खरं नाही नाही. बरोबर आहे. तुमच्या सांगण्यावरून मला शक्का खरं वाटून राहिलं तुमच्या बोलणार. म्हणून तुम्ही आता एक काम कर, हा तू आता सरळ पोलीस स्टेशनला जा. हा बरोबर. पोलीस स्टेशनला झाल्यावर रिपोर्ट लिहून घ्या की माझी पत्नी हरवलेली आहे म्हणून. हा 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 आणि पोलिसाला घेऊन इथं ठाण मारा या साधूच्या आश्रमात. बरोबर आणि त्यांना पकडून घ्या जेणेकरून तुमच्या बरोबर ह्या लोकांचं भलं होईल. बरोबर आहे. याच्यानंतर असे काम होणार तरी नाही. होणार नाही. म्हणून तू जर गेलास तुला मारून टाकतील, तुझी बायकोही नाही भेटणार आणि तुझ्या फुकट जीव जाईल. बरोबर आहे. आतापर्यंत कितीतरी कांड केले असं नसेल. पुष्कळ झाले असे. बरोबर आहे. पण याच्या खिलाफ कोणी बोट नाही उचललं. नाही. पण आता तू काही विचार न करता सीधा पोलीस स्टेशनला जा आणि पोलीस घेऊन इथे ये. ठीक आहे ठीक आहे. बरं झालं चांगली सल्ला सांगितली आणि तुमच्या बरोबर आल्यामुळे माझी पत्नी मला मिळाली. काही हरकत नाही, जाऊ शकता. ठीक आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. बरोबर आहे. खरोखर त्या व्यक्तीने जे सल्ला सांगितली हे चुकीची नाही आहे. मी जर एकटा तिथे त्या ठिकाणी गेलो तर खरोखर मी वापस येणार नाही. चला आपण पोलीस स्टेशन मध्ये गेलो पाहिजे आणि सर्व कथा कहाणी सांगावं आणि रिपोर्ट लिहून आपण पोलिसाला घेऊन त्या ठिकाणी जावं. चला जातो. दिसून राहिलं नाही. होऊ शकते रोल कॉल झाला असेल. 8 वाजता रोल कॉल होत असते आणि आपल्या आपल्या ड्युटीवरती गेले असतील, परंतु एखादी तरी ठाणा हजरीमध्ये व्यक्ती राहतो, आवाज देऊन पाहतो, ठाणेदार साहेब हो, ठाणेदार साहेब जी, ओ मुंशी, ओ पुलिस वाले. पुलिस वाल्यांची भाषाच तशी आहे. ओ पुलिस वाले. साहेब माझ्यावरती अशी आपत्ती आली म्हणून मी तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये आलो. माझी पत्नी 6 महिन्यात सप्तशृंगी मातेचं व्रत करण्यासाठी गेली. वडिलाची प्रकृती बरोबर नाही असं 2 कारण सांगून गेली, परंतु आज 1.5 ते पावणे 2 महिने झाले माझी पत्नी घरी आली नाही. म्हणून मी सासऱ्याकडे गेलो. त्या ठिकाणी पण माझी नाही पत्नी आहे. परंतु मी पाहता पाहता एका व्यक्ती सोबत गेलो तर माझी पत्नी त्या साधूच्या मठामध्ये आहे. तर माझी रिपोर्ट घेऊन तुम्ही माझ्या बरोबर त्या साधूच्या मठामध्ये चाला आणि त्या साधूला अरेस्ट करा असं माझं म्हणणं आहे. साहेब त्या ठिकाणी जो व्यक्ती गेला त्या व्यक्तीने बघितलं डोळ्यानं की त्या साधूच्या अंगरक्षक जे राहते कोणी भाले घेऊन कोणी काठ्या घेऊन आहे. असे कितीतरी कांड झाले असे त्याचं म्हणणं होतं. म्हणून मला जाऊ दिलं नाही आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही एकटे जर गेले तर वापस येऊ शकत नाही, म्हणून तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रिपोर्ट घ्या आणि पोलीस वाल्याला घेऊन त्या ठिकाणी जा. ठीक आहे ठीक आहे. क्या नाम है उसका? त्या साधूचं नाव आहे घुंगरू वाले बाबा. क्या बताया? घुंगरू वाले बाबा. घुंगरू वाले बाबा. साला बहुत दिन से मैं देख रहा हूँ, कोई नहीं बताते हैं
कि घुंघरू वाले बाबा उसका नाम बहुत बताते हैं, बहुत दिन हो गए चला, मैं उसको देख रहा हूँ लेकिन मिलना नहीं। ठीक है, चल मेरे साथ। चला साहेब, चलो चला। काय साधू, आम्ही ज्या वेळेला आलो त्यावेळेला अशीच परिस्थिती होती। आता 5-10 मिनिटांमध्ये याच टायमाला आलो होतो आम्ही, तर 5-10 मिनिटाला येईलच। आपण या ठिकाणी थांबू साहेब। आता येईल का? हाँ बिल्कुल 100%। ठीक है, उसको आने दे, नहीं उसके चमड़े निकाला तो मेरा नाम नहीं। चंदा काय बाबा, कशी मजा आली आश्रमात, मस्त मजा येते बाबा, कशी मजा येते आश्रमात। मस्त मजा येते अरे आश्रमामध्ये। टेंशन लेने का नहीं, टेंशन देने का नहीं। असं हाँ? काय झालं बाबा? साला मेरे को तो ऐसा रख रहा, ऊपर का चंदा नीचे में आ गया। नीचे? हाँ, तुम्ही तर आज मस्त खुश दिसता बरं बापा। आज मैं खुश की हुई हूँ चंदा, मालूम है? ए चंदा, क्या? आज मैं खुश की हूँ। क्यों? टुडे इज माय बर्थडे। असं हो का बाबा? टुडे इज माय बर्थडे, बाबा का बर्थडे? सो आई एम वेरी हैप्पी। हो का? मेरा साथ देशील? आज दोनों नाचेंगे, दोनों गाएंगे, झूमेंगे, एंजॉय करेंगे। एन्जॉय एंजॉय हो बाबा? तुम्हारे साथ देशील का? हो बाबा, करू सुरुवात? करा सुरुवात। करा सुरुवात। नाचेंगे गाएंगे खुशियाँ मनाएंगे, आज मेरे अंदर का राज खोलता, आज मेरे अंदर का राज खोलता। तू मेरी जोगन हो गई, तेरा जोगी यहाँ पर सच बोलता। तू मेरी जोगन हो गई, तेरा जोगी यहाँ पर सच बोलता। तू मेरी जोगन हो गई, तेरा जोगी यहाँ पर सच बोलता। तू मेरी जोगन हो गई, तेरा जोगी यहाँ पर सच बोलता। तू मेरी जोगन हो गई, तेरा जोगी यहाँ पर सच बोलता। तू मेरी जोगन हो गई, तेरा जोगी यहाँ पर सच बोलता। तू मेरी जोगन हो गई, तेरा जोगी यहाँ पर सच बोलता। तू मेरी जोगन हो गई, तेरा जोगी यहाँ पर सच बोलता। चंदा, काय बाबा? कशी मजा आली? मस्त मजा येते बाबा। हाँ, वजन काही नाराज तर तू ना? नाही नाही बाप्पा, और सुनाओ, सुनाओ बाबा। और सुनेगी? सब कुछ चोरा बन गया जोगी, सब कुछ चोरा बन गया जोगी। दिल है कैसा प्रेम करोगी, दिल है कैसा प्रेम करोगी।
बाबा. एक नंबर मजा आली ना. हो बाबा. काही नाराज इथं नाही ना. हा खरं सांग, नाराज नको हो. अरे पूर्ण आश्रम त्या नार करून दे. सुना हो बाबा, सुना. आवाज नाही गेल्या पाहिजे. तुम्ही एक काम करा, तुम्हाला कयो करण पोताभर पैसे देतो. इकडचा मामला इकडचा धप्पा करून टाका. पोताभर पैसे देतो तुम्हाला. भरणे का भरणे का पुलिस वाला नहीं हो. पैसे खाता सर. मैं अंग्रेज के जमाने का पुलिस वाला हूँ. आता तुम्ही जिवंत साढ़े 120 वर्ष सर्विस दिली झाले. साहेब माफ करता. तेरे को बताता हूँ साले. कितने दिन से कर रहा है साहब? ये कम से कम साहब मेरी पूरी खानदान है इधर. मेरी खानदान है. कौन कौन है तेरे खानदान में? कौन कौन है? राहुल बाबा जी बता. राम राम रही एकाच खांद्याचे आसाराम बापू मा रिश्तेदार हो. सब साले चमड़ी चोर. नारायण स्वामी तोही तसाच होय. सर्व आम्ही एका खांद्याचे. आणि तू तसाच आहे साल्या. मी न का केलो? मी काम केलो. तू यहाँ पे क्या क्या करके देता है लोगों को? साहब मेरे आश्रम पे वसूल है सर. मेरे आश्रम पे कोई आदमी रहे, भाई रहे, औरत रहे, बूढ़ी रहे, जवान रहे, कोई भी रहे बाबा, मेरे आश्रम में जो रोते हुए आता है वो हंसते हुए जाता है. रोते हुए आता है वो हंसते हुए जाता है. मेरे आश्रम का मेरा एक रिवाज है साहब, तुमको बताता मैं. मेरे आश्रम में जो भी आ गया और डॉक्टर ने किसी भाई को सीजर बताया होगा और मेरे आश्रम में आएंगी और मैं थोड़ा सी चढ़ी दे दूंगा ना तो उसकी नॉर्मल डिलीवरी हो जाती है. म्हणजे आश्रम में जो सीजर होता है, दवाखाने में जो सीजर होता है वो तेरे पास में नॉर्मल होता है. नॉर्मल होता है. साले तू क्या दवाखाने वाला डॉक्टर है कभी? नहीं साहब. साले तो क्या बहनची गेचुडे. अब यार नंबर आपको भी कभी अभी तक के कितने भाई को तू लड़के करके दिया? साहब माझ्या आशीर्वाद जो येते तेरे भी दवाई
करून देतो म्हणजे तुझ्या आश्रमात कोणाने पोरं होते? कोणालाही पोरवतात आणि कदाचित तुझी बहीण आली तर तिलाही पोर करून देतो का पोरही हा माणसा रुक द्या तू रुक द्या खडा रे हा उभा राहायचं सर हा उभा राहायचं मी म्हणतो तसाच पण आता खडा राहायचा बोलला काय ते तुझे चमड्याला मोठं झाल्या हा हा का घोळपडी मला तो नाव काय त्याला मारतो ते हे का उडवलेलं करते तो नाव काय चंदा चंदा कोणाची पोरगी